लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव आणि देवळाणी या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात कांदा चाळण तुटल्यानं कांदा भिजलाय, तर आडगावामध्ये शेडनेट जमीनदोस्त झालंय. शेतातील सोलार पॅनलचंही मोठं नुकसान झालंय. पुढील 4 दिवस ढगाळ हवामानासह नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. तापमानामध्ये घसरण झाल्यानंतरही ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे. तापमान 36.3 अंश सेल्सिअसवर स्थिरावलेलं आहे. कमाल तापमानात मात्र घट झाली आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यानं अनेकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळे यांच्याकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. प्रशासनाला पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची कण्हेरी डोंगरावर जोरदार हजेरी आहे. जोरदार पावसानं ओढ्यांना पूर आलेला, ज्यांचे दर वाढले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये 3 विद्यार्थी आणि 4 डॉक्टरांची गेल्या 3 दिवसात सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. 4ही डॉक्टरांचा पीव्ही कुलकर्णी मोठेगावकरशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. लातूरमध्ये क्लास असलेल्या विभागातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने आदेश दिले आहेत. खानावळी, हॉटेल आणि क्लासेस बंद ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. बिहारमधील नीट उमेदवारांसाठी मोफत बस सेवा आहे. बिहार सरकारचा मोठा निर्णय आहे. लाखो विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री सम्राट चौधरींची घोषणा आहे. पेपरफुटीनंतर 21 जून रोजी नीटची फेरपरीक्षा होते. परीक्षेच्या दिवशी बिहार राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास दिला जाणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोठेगावकर हा धाराशिवमध्ये श्रीमंत घरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतल्याचा धक्कादायक खुलासा यावेळेस दावा केला जातोय. नीट पेपरफुटी प्रकरणात धाराशिवच्या आदर्श शिक्षक प्रकाशक संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी हा मोठा दावा केलेला आहे. खासगी क्लासेसवरती नियंत्रणासाठी सरकार लवकरच नियमावली करणार आहे. मंत्री पंकज भोयर यांची माहिती आहे. 11वी आणि 12वीचे विद्यार्थी वर्गात बसत नाहीत, क्लासेसला जातात. यासाठी कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यासंदर्भात विचार सुरू आहेत, भोयर यांची माहिती आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदार अटकेत आहे. मनीषा हवालदारांनी असं कृत्य करणं निषेधार्ह आहे. मनीषा हवालदारांचं निलंबन. विद्या प्रसारणी सभेचे सेक्रेटरी सतीश गवळींची माहिती आहे. नीट पेपरफुटीमुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होतंय. दोषींवर कठोर कारवाई करा. कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची ही मागणी आहे. नाशिकच्या टीसीएस मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी नाशिक रोड न्यायालयामध्ये 1500 पानांचे चार्जशीट दाखल झालंय. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. प्रकरणाचा तपास सुरू राहणार असल्याची पोलिसांची माहिती आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. अभिजित दिपकेंना धमकी आल्यानंतर घराबाहेर पोलीस बंदोबस्त आहे. अभिजित दिपके यांच्या घरासमोर आता सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले. कोल्हापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली आहे. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पराभवानंतर चिंतन करण्यात आलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने येणाऱ्या निवडणुका स्वबळावरती लढणार. जिल्ह्यात काही मोठ्या नेत्यांची पक्षप्रवेश होणार आहेत. जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचं सूचक विधान आहे. जळगावमधील महिला आणि बालकल्याण विकास विभागातील अधिकाऱ्याचे आपल्या विभागाच्या सचिवावर गंभीर आरोप आहेत. सचिव राजेश गायकवाड यांच्यावरती अश्लील शिवीगाळ आणि बदलीसाठी आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोप आहे. पुण्याच्या हवेलीमधील कोलवडी साष्टे गावात जमिनीच्या वादातून ऊसाचं पीक जमीनदोस्त झालंय. 2 जेसीबींच्या सहाय्यानं 200 सीताफळाची आणि आंब्यांची झाडं तोडून नष्ट करण्यात आली आहेत. आरोपींकडून शेतात कामं करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये रोहित मोडकसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नागपूरमध्ये दुचाकीवरून पाठलाग करत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शेख महमूद असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून मुलीची छेड काढत होता. पाचपावली पोलिसांनी जळगाव जिल्ह्यामध्ये 2 ग्रामसेवकांवरती सीईओकडून निलंबनाची कारवाई आहे. 40गाव आणि भुसावळ तालुक्यातील ग्रामसेवक निलंबित झालेत. विजयकुमार न्याहाळदे, युवराज राठोड असं ग्रामसेवकांचं नाव आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुरुसाळे, आंबे आणि शेगाव दुमाला या परिसरात सुरू होतं अवैधरित्या वाळू उपशाचं काम. यवतमाळमध्ये बनावट नोटा बनवणारी तेलंगणातील टोळी पुसद पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. पुसदच्या एका लॉजमध्ये 500 रुपयांच्या नोटा छापल्या जात होत्या. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
पुण्याच्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर मंदिरातील दानपेटीतून सेवेकऱ्यानेच रोकड लंपास केल्याचा प्रकार. संस्थानच्या व्यवस्थापकांकडून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सेवेकरानं पैसे पकेटमध्ये भरत असताना 15,000ची रोकड स्वतःच्या पिशवीत टाकल्याचा सीसीटीव्हीमध्ये कैद. सांगलीत रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. मिरज तालुक्यातील देशिंग गावातील घटना आहे. प्राथमिक उपचार न दिल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोप आहे. अहिल्यानगरच्या शेगावमधील एकाच कुटुंबातील 7 जणांना अन्नातून विषबाधा. बाजारातून आलेल्या आंब्याचा रस करून खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.